महाराष्ट्र सरकार कोर्टाला विनंती करणार आहे. कोर्टात उपस्थित राहून ही सुनावणी घ्यावी अशी विनंती महाराष्ट्र सरकार करणार असल्याचे समजते. मराठा आरक्षणाची मूळ याचिका आणि मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणासंदर्भात याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी अपेक्षित आहे आणि महाराष्ट्र सरकार यामध्ये कोर्टाला विनंती करणार असल्याचं सध्या समजतंय. कोर्टामध्ये उपस्थित राहून ही सुनावणी घ्या. सुनावणीआधी सरकारचं ॲफिडेव्हिट हे तयार झालेलं आहे. 1,500 पानांचे मुद्दे सरकारने मांडल्याचं सुद्धा यात समजतंय. व्हीसीद्वारे सुनावणीस अडचण आहे असं राज्य सरकारचं म्हणणं आहे आणि त्यामुळे सुनावणीआधी सरकारने ॲफिडेव्हिट तयार केलेलं आहे. 1,500 पानांचे मुद्दे सरकारने या ॲफिडेव्हिटमध्ये मांडलेले आहेत आणि राज्य सरकार आता व्हीसीद्वारे सुनावणीस अडचण असल्याचं म्हणतंय आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकार या ठिकाणी कोर्टामध्ये उपस्थित राहून सुनावणी घ्यावी अशी विनंती करणार आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी कोरोना संकट संपल्यानंतर घ्यावी. महाराष्ट्र सरकार कोर्टामध्ये सरकारला विनंती करणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं सुनावणी घेण्यास अडचण निर्माण होईल. त्यामुळे कोर्टात उपस्थित राहून प्रत्यक्ष सुनावणी घ्यावी असं राज्य सरकार सुनावणी आधी ॲफिडेव्हिट सादर करणार आहे. राज्य सरकारने सुनावणी आधी हे ॲफिडेव्हिट सादर केल्याचंही आता समजतंय. 1,500 पानांचे सरकारने यात मुद्दे मांडले असून 500 पानांचे हायकोर्टाचे आदेश आहेत आणि त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं सुनावणी घेणं अडचण होईल असं राज्य सरकारची भूमिका आहे. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे. मराठा आरक्षणाची सुनावणी कोरोना संकट संपल्यानंतर घ्यावी अशी जी विनंती आहे ही कोर्टाला महाराष्ट्र सरकारने केली आहे. या संदर्भात अधिक अपडेट्स. बिलकुल सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच कोरोना संपल्यावरच या दोन्ही जे याचिका आहेत त्यावर सुनावणी घ्यावी असं म्हणणं आहे. जर कोर्ट जर तयार झालं, राज्य सरकार महाराष्ट्र सरकारचं जे म्हणणं आहे त्यावर जर कोर्टाने स्वीकृती दर्शवली तर याचाच अर्थ होईल की केस जैसे थे राहील. म्हणजेच की मागील वर्षी ज्या वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात आली होती तीच परवानगी या वर्षी सुद्धा सुरू राहील असं स्पष्टपणे दिसून येत आहे. परंतु त्यासाठी अट एकच आहे, राज्य सरकारने जी विनंती केलेली आहे ती सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारणं गरजेचं आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने जर सांगितलं की ऑनलाईन पद्धतीनंच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंच आम्ही सुनावणी घेणार तर मात्र दोन्ही याचिकेवर सुनावणी होईल. परंतु सरकारनं अद्याप आपला मुद्दा मांडलेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये की आत्ताच हे घेऊ नये, कारण ऑनलाईन पद्धतीनं सर्वच मुद्दे कोर्टासमोर मांडण्यासाठी अडचण निर्माण होते. कारण 2,000 पानांचं हे संपूर्ण मुद्दे आहेत आणि आणखीन 10 ते 15 या संदर्भामध्ये याचिका करते आहेत. तर अशा वेळी कोर्ट कोणाकोणाचे मुद्दे ऐकणार आणि प्रत्यक्ष उपस्थित राहूनच हे संपूर्ण मुद्दे मांडता येणं शक्य होणार आहे. हा मुद्दा मांडलेला आहे आता राज्य सरकारने. त्यामुळे यावर सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय घेते ते पाहावं लागणार आहे. नक्कीच राम, सध्या तुम्ही आमच्यासोबत असेच जोडले गेलेले राहा. ओबीसी संघटनेचे आणि आरक्षण अभ्यासक श्रावण देवरे आपल्यासोबत आहेत. श्रावणजी, आताच सरकारने महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी विनंती कोर्टाला केलेली आहे का ऑनलाईन सुनावणी न घेता थोडी कोरोना काळानंतर ही सुनावणी घ्यावी अशी विनंती कोर्टाला केलेली आहे. यावर तुमचं मत? हां, बघा, हायकोर्टाने आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला आणि सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली नाही. म्हणजे आज मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे. आणि मराठा समाजाला आणखी दुसरी एक गॅरंटी अशी आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल हा निश्चितच मराठा आरक्षणाच्या विरोधात जाणार आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेऊ नये यासाठी विनायकराव मेटे साहेब ते विनोद पाटील साहेब हे सुप्रीम कोर्टाला लांबणीवर सुनावणी टाकायला सांगतायत की आता तुम्ही सुनावणी करू नका, कारण आमच्याकडे महाराष्ट्रात फडणवीस साहेब अजून मुख्यमंत्री झालेले नाहीत. कारण फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले की मग मराठा आरक्षणाच्या बाजूने सुप्रीम कोर्टात निकाल लागेल असं मराठा बांधवांना वाटतं, नेत्यांना वाटतं. ते अत्यंत चुकीचं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या जे काही शेड्यूल ठरलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी विनाकारण हस्तक्षेप करू नये. कारण सुप्रीम कोर्टाकडे काही तुमचं जे एकाचं काम नाही आहे. सुप्रीम कोर्टाकडे पूर्ण देशातल्या केसेस आहेत, त्यांना त्यांच्या शेड्यूलप्रमाणे काम करू द्या. फडणवीस साहेब केव्हा ना केव्हा तरी मुख्यमंत्री बनतील, तोपर्यंत वाट बघत राहा असं सांगणं योग्य नाही. आणि तुम्हाला आज आरक्षण मिळतं आहे तर 50 वर्ष सुनावणी चालू द्या ना. तुमच्यासाठी तर 50 वर्ष सुनावणी चालली तरी चालेल, कारण आरक्षण तर आज मिळतंच आहे. तर हे असं चुकीचं आहे सुप्रीम कोर्टाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करणं स्वतःच्या जातीच्या हितासाठी. आणि सुप्रीम कोर्टामध्ये जोपर्यंत न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल सादर होत नाही, पूर्ण गायकवाड आयोगाचा अहवाल जोपर्यंत सुप्रीम कोर्टात सादर होत नाही तोपर्यंत त्या सुनावणीलाही तसा काही अर्थ राहणार नाही. म्हणून ताबडतोबीने महाराष्ट्र शासनाने
न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला पाहिजे आणि तो जसाच्या तसा सादर केला पाहिजे. त्याच्यातलं एक वाक्यसुद्धा किंवा एक पानसुद्धा बाहेर काढू नये. त्याच्यामध्ये संशोधन संस्थांचा जो सर्वे आहे, जो अत्यंत बोगस आणि घरबसल्या केलेला सर्वे आहे, त्या सर्वेची सगळी कागदपत्रं, त्या सर्वेचे सगळे रिपोर्ट, हे सगळे जे आहेत हे सगळे सुप्रीम कोर्टात सादर केले पाहिजेत. ही आमची विनंती आहे. आणि त्याचबरोबर या सुनावणीमध्ये जर जात न्याय जनगणनेचा मुद्दा जर सुप्रीम कोर्टाने घेतला तर आम्हाला ती आनंदाची बाब आहे. कारण कुठल्याही घटकाला, समाज घटकाला, कुठल्याही जातीला जर आरक्षण द्यायचं असेल तर पहिला प्रश्न हा जनगणनेचा येतो, लोकसंख्येचा येतो. आज मराठा समाजाची लोकसंख्या किती कोणालाही माहीत नाही, कारण त्यांची जनगणनाच होत नाही. ओबीसीच्या जातींची जनगणना जवळजवळ आता 1931 पासून नंतर बंद पडलेली आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की याच जोडीला ओबीसी जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टाने घ्यावा आणि शासनाला, केंद्र शासनाला आदेश करावा की ज्या या घटकांना तुम्ही आरक्षण देतात, SC ST OBC मराठा, आणखी ते 10% ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, या सगळ्यांची जनगणना झाली पाहिजे. जात न्याय जनगणना झाली पाहिजे, पोटजात न्याय जनगणना झाली पाहिजे. आणि त्यानंतर मग हे जे काही सर्व आरक्षण आहे हे आरक्षण मग कायमस्वरूपी टिकण्याची शक्यता आहे. नक्कीच वीरेन पवार आपल्यासोबत आहेत. वीरेनजी, महाराष्ट्र सरकारने कोर्टाला आताच या ठिकाणी विनंती केली आहे का मराठा आरक्षणाची सुनावणी कोरोना संकट संपल्यानंतर घ्यावी, यावर तुमची प्रतिक्रिया? नाही, कोरोना ही महामारी एवढी मोठी आहे की मागचे 3 महिने संपूर्ण देश त्यामधून बाजून निघत आहे. त्यावेळी एवढा मोठा प्रश्न जो आहे, जो 40 वर्षाचा जो लढा होता, तो आज चालू असताना त्याच्यातनं मिळालेल्या काही मागण्या होत्या. त्याच्यावरती श्रवण देवरे सारखे एवढे सिनियर माणसं आज देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत की मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून. हा सरळ साधा आरोप आहे, कारण त्यांच्याबरोबर कोण नाही. ते ज्या ओबीसी समाजाबद्दल बोलतात ना, तो संपूर्ण ओबीसी समाज आज हा मराठा समाजाच्या मागे आहे. ते फार चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट असं देतात ज्याच्यामुळे 2 समाजामध्ये तेढ निर्माण होते. आज ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं गेलंय. याच्यामध्ये त्यांना पोटात दुखण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये? आम्ही तर अजून ओबीसी मध्ये पण नाही घेऊन बसलो की तुमच्या ताटातलं आम्ही काही घेतो. हा पहिला मुद्दा होता. आयोगाने दिलेल्या रिपोर्टच्या आधारावरती मराठा समाजाला आरक्षण मिळालं. 2 लाईनीचं आरक्षण आमच्याकडे नाही. प्रत्येक गोष्टीची शहानिशा केल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळालं. हवेत न पडलेलं आमचं तर आरक्षण नाही की कुठल्या एका नेत्याच्या किंवा 2 नेत्याच्या इच्छेनुसार वाढीव आरक्षण देखील मराठा समाजाला मिळालं नाही. ही गोष्ट त्यांनी नेहमी लक्षात ठेवावी. मराठा समाज मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये सगळं राहिला आणि लहान भावाच्या जर जोडीमध्ये काय पडत असेल तर आमच्या कधीही पोटामध्ये दुखलं नाही. आम्हाला नेहमी आनंद त्या गोष्टीचा वाटतो. पण ज्या देवरे साहेब करतात त्यांनी मध्यंतरी आंदोलन करायचा प्रयत्न केला, केले ना, किती आले, लाखोंचे मोर्चे काढणार बोलले. 5,000 पण जमताना त्याचे लक्षात आलं की 5,000 पण जमलेले आहेत. का तर समाज अशा गोष्टीच्या विध्वंसक दृष्टीच्या लोकांच्या बरोबर राहत नाही. प्रोग्रेसिव्ह विचारसरणीचा समाज असतो, कुठलाही समाज असतो. मग ओबीसी आज आपण कॅटेगरी केल्यात, ओबीसी वगैरे, हे खरं म्हणजे 18 पगड जातीच्या बद्दल बोलतात. त्यांनी ओबीसीचा स्टॅग टाकलेला आहे. ही 18 पगड जात जमाती आहे. ही संपूर्ण मराठा समाज एकत्र काम केलेलं आहे. हे लोक त्यांना 2 तुकड्यामध्ये विभागून स्वतःचं राजकारण करू पाहतात. अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण या पुरोगामी महाराष्ट्रात टिकूच शकत नाही. त्यांनी कितीही डोकं फोडावं, मी छाती ठोकपणे सांगतो, मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये धक्का देखील लागणार नाही. नक्कीच. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गायकवाड आयोगाच्या अहवालात मराठ्यांचं सर्वेक्षण चुकीचं आहे असा युक्तिवाद कोर्टामध्ये करण्यात आला होता. याबद्दल काय सांगाल? गायकवाड समितीचा जो अहवाल असतो, एखाद्या समितीचा जो अहवाल असतो तो त्यांच्या स्वतःच्या हस्तक्षेपामध्ये असतो. कोणालाही त्याच्यावरती टिप्पणी करू शकते, पण त्यांनी केलेल्या संशोधनावरती तुम्ही कुठल्याही सरकारी किंवा कुठल्याही न्यायिक बाबीमध्ये त्याच्यावरती तुम्हाला कायदेशीर कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये दुरुस्त्या करू शकत नाही, कारण त्यांनी दिलेला तो अहवाल असतो. तो अहवाल तसाच्या तसा घेतला जातो. आयदर तुम्ही एक्सेप्ट करा तो अहवाल, नाही तर फेकून द्या अहवाल. या 2च गोष्टी त्याच्यामध्ये होतात. एका समितीने जर केलेला अहवाल असतो तर त्याच्यामध्ये दुसरा कोणी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. हे त्याच्यामध्ये कोर्टाने आणि न्यायाने या प्रक्रियेला दिलेला एक भाग आहे तो. त्यामुळे न्याय आपले जे ते जे सांगतायत की गायकवाड समितीचा अहवाल खोटा, सर्वच खोटं आहे. मराठा आरक्षण संपूर्ण खोटं आहे. उद्या हे सांगतील की मराठी पण नाही आहेत, आम्हीच आहोत. त्यामुळे अशा प्रकारच्या आरोपांना त्याचा काही उपयोग होणार नाही. आज पेपरवरती चालतं. असंच जर असेल ना तर ज्या जाती ओबीसी मध्ये आहेत ना, तर देवरे साहेबांनी सांगाव्या की ज्या आमच्या जाती आहेत ना, आमचा देखील रिपोर्ट पहिला काढा ओबीसी कमिशन कडनं. आमचा रिपोर्ट काढा
आमच्या ज्या पद्धतीने मराठा समाजाने सर्वेक्षण केलं त्याप्रमाणे सर्वेक्षण करावं सर्व ओबीसी समाजाचं, आणि मग ज्या पद्धतीनं उलट वाढीव मिळालं तर आम्हालाच आनंद आहे की जर आमच्या लहान भावाला अजून वाढीव मिळत असेल तर आमच्या कुठे पोटामध्ये दुखतंय. पण ज्या पद्धतीने तुम्ही समाजामध्ये तेढ करताय तो त्यांच्याबरोबर समाज नाही, कारण समाज नेहमी प्रोग्रेसिव्ह बाजूला असतो. तो कोणाच्याही म्हणजे महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्रामधला तरी मी सांगू शकतो की आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे. अशा कुठल्याही नक्कीच गोष्टीला विरेनजी समाज तुमचा त्याच्याबरोबर मुद्दा जात नाही, आमच्यापर्यंत त्यांना पोहोचलेला आहे. बाजूला ठेवलं. विरेनजी तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. श्रावण देवरे, यावरती तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया. नाही आता हे साहेब जे बोललेत म्हणाले की मराठा समाज सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो आहे. मला सांगा, या 70 वर्षामध्ये किती कुणबी मुख्यमंत्री केलेत तुम्ही, किती नावी दोवी माळी मुख्यमंत्री केलेत तुम्ही. हां, 70 वर्ष तुम्ही राज्य उपभोगलं. ओबीसींना कधी न्याय मिळू दिला नाही. मंडल आयोगाला विरोध केला, कालेलकर आयोगाला विरोध केला, आणि आता ओबीसींना थोडंफार मिळायला लागलं तर लगेच पोटात दुखायला लागलं ना, आम्हाला पण ओबीसी द्या, आम्हाला पण ओबीसी द्या, आम्हाला पण ओबीसी द्या. हा काय प्रकार चालू आहे. आणि ओबीसी मला पूर्ण बोलू द्या. मी तुमचं म्हणणं पूर्ण विरेनजी देवरेंचा मुद्दा आपण ऐकूया. विरेनजी, माझं म्हणणं ऐका. काँग्रेस पार्टी किंवा आता माझं म्हणणं ऐका. बीजेपीला जाऊन ही विचारा दादागिरी थांबवा तुम्ही. पक्षाचा आमच्याशी काय संबंध माझं आला? म्हणणं पूर्ण ऐकून घ्या, नंतर विरेनजी बोला. देवरेंचा मुद्दा आपण माझं ऐकूया. म्हणणं पूर्ण ऐकून घ्या मग बोला. माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या मग बोला. देवरेजी बोला. माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या हो, मग बोला. देवरेजी बोला. अहो, यांनी ते ओबीसी मंत्रालयाचे जे मंत्री आहेत वडेट्टीवार साहेब, यांना ओबीसी म्हणून यांनी टार्गेट करायला सुरुवात केली आता, आणि म्हणतात की सारथी बंद पर. अहो, ते ओरिजिनल ओबीसींचं जे ओबीसी वित्त महामंडळ आहे त्याला एक नया पैसा देत नाही हे सरकार, आणि हे म्हणतात की सारथी सारथी सारथी. काय लावलं आहे थोड्याशा 1-2-4 टक्क्यांसाठी सारथी, आणि 52% ओबीसी वित्त महामंडळ यांनी पैशाविना बंद पाडून ठेवलंय. अहो, अध्यक्ष नेमला नाही अजून यांनी ओबीसी वित्त महामंडळाचा. आणि काय काय बरोबरीने राजकारण करताय तुम्ही, सगळ्यांना बरोबर घेऊन स्वतःचे व्यक्तिगत जातीचं राजकारण बघतायत, आणि 52% ओबीसीला दिलं बाजूला ठेवून, आणि काय सगळ्यांना बरोबर घेऊन राजकारण करताय तुम्ही. मंडल आयोगाला विरोध करणारे तुम्ही, कालेलकर आयोगांना विरोध करणारे तुम्ही. मंडल आयोग लागू झाला तर महाराष्ट्रभर दंगली करू हे सांगणारे तुम्ही. मंडल आयोगाच्या विरोधात कुणी आंदोलन केली त्या काळात. पक्ष आहे तो राजकीय पक्षाबद्दल बोला तुम्ही. तुमच्या राजवटीत कधी ओबीसींना न्याय मिळाला नाही, दलितांना न्याय मिळाला नाही, आदिवासींना न्याय मिळाला नाही तुमच्या राज्यात, आणि काय सगळ्यांना बरोबर घेऊन चालतायत. आणि दलित ओबीसी पोरांचे खून पाडतायत तुम्ही. मंत्री दलित पोरांचे खून पाडतायत. ओबीसी पोरगी मेली काल परवा. दलित कसले काय तुमच्या राज्यात काय चालू आहे, आणि तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन राजकारण करताय. आणखी असं वरून नाक करून म्हणायचं त्या दलितांचे खून पाडतायत, तिथं नाही जात तुम्ही, ते नाही बघत तुम्ही. ओबीसी माडी मारून टाकलं तिथं. तुमचा कोणता नेता गेला तिथं? काय करताय त्यासाठी? तुमच्या जातीसाठी एखाद्या पोरीवर अन्याय झाला तर तुमच्या जातीचे लाखोचे मेळावे मोर्चे काढायचे, आणि माडी तेली नावी धोबी सुद्धा तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही सुखदुःख नाही, त्याच्यासाठी काही करायचं नाही. आणि सगळ्यांना बरोबर घेऊन राजकारण, कसलं राजकारण करता तुम्ही? समाजामध्ये सरळ आग लावून द्यायचं काम व्यक्तिगत जातीचं राजकारण करतात तुम्ही. पेट्रोल घेऊन विरेनजी, एक मिनिट. विरेनजी, देवरेंचा मुद्दा आपण पूर्ण ऐकून घेऊयात. देवरेंचा मुद्दा आपण पूर्ण ऐकून घेऊयात. जोरावर तुम्ही राजकारण करताय. नाही, माझं म्हणणं पूर्ण ऐकून घेतच नाही, हे मध्ये मध्ये बडबड करतात. नाही, देवरेजी बोला तुम्ही. मी थोडंसं बोलायला लागलो तर लगेच यांचं सुरू होऊन जातं. अहो, 52% हे बघा, 52% ओबीसी हा मराठा आरक्षणाला विरोध करत नाही. मराठा समाजाला आरक्षण कसं मिळालं पाहिजे, कोणत्या पद्धतीने मिळालं पाहिजे हे सुरुवातीपासून हा श्रावण देवरे मांडतोय. 3 पुस्तकं आतापर्यंत मराठा आरक्षणच्या बाजूने लिहिली आहेत मी. तर वाचतच नाही मराठा समाजाची माणसं, तर माझा दोष आहे का त्याच्यामध्ये? वाचलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मंथन केलं पाहिजे. काही संबंधच नाही वाचण्याचा आणि चिंतन करण्याचा. यांना फक्त फडणवीस साहेबांचीच भाषा समजते. जे फडणवीस सांगतील त्याप्रमाणे हे करतायत सर्व. आणि ही पेशवाई जी आत फडणवीसांची येऊन डोक्यावर बसलेली आहे, आणि आजही आहे. जरी मुख्यमंत्री कोणी असेल तरी ती फडणवीसांची पेशवाई आजही डोक्यावर बसवणारे कोण आहेत? हेच मराठा समाजाचे नेते आहेत. देवरेजी, तुमचा मुद्दा पूर्ण झालाय का? आता इथे वाट बघतायत की नाही, मला एक थोडंसं बोलू द्या की यांना मराठा समाजाच्या हे जे नेते आहेत आरक्षणवाले, मराठा आरक्षणवाले, यांना फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनण्याची फार घाई चाललेली आहे. केव्हा फडणवीस मुख्यमंत्री बनतात आणि नंतर मग सुप्रीम कोर्टातून आमच्या बाजूने निकाल फडणवीस साहेब लावून आणतील अशी यांना खात्री वाटते. कारण फडणवीसांनीच हे बोगस आरक्षण दिलेलं आहे, आणि फडणवीसच हे बोगस आरक्षण टिकवतील, आणि म्हणून फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे लवकरात लवकर मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी इच्छा या मराठा आरक्षण नेत्यांची आहे.
म्हणजे पुन्हा यांना पेशवाई पाहिजे, दलित ओबीसी आदिवासींवर अन्याय अत्याचार करणारी. नक्कीच देवरेजी, पूर्ण झाले माझे. देवरेजी तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा. सध्या वीरेन पवार आहेत. वीरेनजी, मगाशी देवरेजी म्हणताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला, तो म्हणजे असा की 2-4% लोकांसाठी सारथी चालते आणि विजय वडेट्टीवारांवरती जे मराठा मोर्चातल्या लोकांनी आरोप केलेले आहेत त्यांच्याकडून राजीनाम्याची मागणी केलेली आहे. या संदर्भातील तुमची पुढची भूमिका काय आहे? पहिल्यांदा सारथीचं जे फॉर्मेशन झालं, सारथी कशासाठी आपण बनवली गेली? आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही, म्हणून सारथीची निर्मिती झाली की त्याच्याबरोबर त्यांना स्कॉलरशिप मिळतील, फेलोशिप मिळतील. जसं ओबीसी समाजाला वेगळं आहे, बार्टी एससी एसटी साठी बार्टी आहे, त्या पद्धतीने आपण सारथीची निर्मिती केली. वर्षभर चालू असताना सारथीवरती एका 9 महिन्यात 10 महिन्यामध्ये तिच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्याच्यामध्ये सर्व काही चुकीचं आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही ताळमेळ नाही. अशा पद्धतीने तिथे संपूर्ण सारथी, ज्याच्यामध्ये 100च्या जास्त लोक कामाला होती, ती संपूर्णपणे सारथी बंद केली गेली. तिथे फोन लाईन देखील ठेवली नाही गेली. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी असं पण सांगितलं की 78 मुलं होती, पण ते स्वतःहून निघून गेले. आता मला एक सांगा, जर एखादा नोकरी करत असलेला माणूस जर असाच स्वतःहून निघून जातील का आणि एवढे 78 जातील का? त्याला नोकरीची गरज नाही का? आणि समजा आपण एक आस्थापना चालवत असू, जर आपल्याकडे 100 माणसं असतील, त्याच्यामध्ये जर 78 माणसं जर निघून गेले तर आपण त्यांना जाऊन देऊ का? मग आपली कंपनी कशी चालेल? हा एक साधा त्याच्यामधला एक हे. पण तेही नाही, ते गेले, निघून गेले, मग आम्ही थांबवलं नाही, म्हणजे तुम्ही काम बंद करवलं. मग असं कधी होतं का? प्रॅक्टिकली वाटतं तरी का तुम्हाला? आपण आज झी मधले जर उद्या 100 मधले 75 माणसं निघून गेली आणि आपण त्यांना जाऊन दिलं, तर उद्या झी चालू शकतो का? त्यामुळे कुठल्या तरी कोणी लहान मुलगा देखील सांगेल की त्यांना तिथे दमदाटी करून त्या पोरांना घरी बसवलंय आणि सारथी बंद केलं. वडेट्टीवार हे ओबीसी समाजाचे नेते आहेत हे त्यांनी काल स्वतः सांगितलं. आम्हाला ते मंत्री म्हणून माहिती आहेत, विजय वडेट्टीवार एक चांगले वक्ते म्हणून आम्हाला माहिती आहे, पण ते स्वतःला आज ओबीसी समाजाचं नेतृत्व मी करतो म्हणून मराठा समाज माझ्यावरती हल्ला करतो, हे आम्ही कसं काय ऍक्सेप्ट करणार? नक्कीच वीरेनजी, तुमचा जो मुद्दा आहे हा अजून सुद्धा आम्हाला समजून घ्यायचा आहे. तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या अजूनही आम्हाला तुमची मतं ऐकायची आहेत.